पाहूया ही मॅच सेकंड इनिंगला होती सुरुवात. एका बाजूला टीम गुटेवाडी आणि दुसऱ्या बाजूला टीम नागेवाडी. चार ओव्हरची मॅच आणि 4 ओव्हरला 4 बॉलर असतील याची नोंद घ्यायची आहे. चारही बॉलर फ्रेश टाकले जातील याची नोंद घ्या दोन्ही टीम नाही. आता सुरुवात होती आहे. सलामीची जोडी रवाना झाली मैदानामध्ये. एका बाजूला आपण पाहू शकाल भालचंद्र आणि दुसऱ्या बाजूला प्रकाश. मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो दोन्ही टीमचे पाहायला मिळतील एकमेकांसमोर. पहिलाच बॉल जमिनीलगत फेकलाय आणि डॉट बॉलने सुरुवात झाली टीम गुटेवाडी संघाची. जेव्हा चांगले चांगले खेळाडू एकमेकांसमोर येतात तेव्हा चांगली मॅच पाहायला मिळते. आणि आता दोन्ही मॅन ऑफ द मॅच चे हिरो एकमेकांसमोर. एका बाजूला भालचंद्र तडका स्वीट ऑफ आउट लॉंग ऑनला धमाका षटकार. आणि दुसऱ्या बाजूला भालचंद्र ही जोडी आपल्याला मैदानात पाहायला मिळते आहे. पाहू शकाल दुनिया खेळाडूने मागच्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच घेतली आहे. पण तो या मॅचचा हिरो कोण ठरतोय. एका बाजूला रोशन गोलंदाज ट्रॅकवर टीम गुटेवाडी संघाचा आणि दुसऱ्या बाजूला नागेवाडी टीमचा भालचंद्र. अगदी दोन्ही चांगले खेळाडू आहेत परंतु भालचंद्र यावेळेस हवे ठरत असताना पहिला बॉल आला डॉट आणि आता मात्र आलाय षटकार. 24 बॉलचा खेळ आणि 24 बॉल मध्ये किती धावा लावल्या जातील दोन्ही संघाकडून पाहूया. नागेवाडा बॅटिंग करते. टॉस हारलाय त्यानंतर बॅटिंग आले वाट्याला आणि बॅटिंगचा मात्र इथे आमंत्रण स्वीकारत असताना दुसऱ्या बॉलवर ब्लास्ट केलाय षटकाराने. हा देखील फटका चांगला आहे आणि हा देखील बॉल जाईल सीमारेषा पार स्क्वेअर लेगला बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिल्या टप्प्यावर चौकार. पुन्हा एकदा क्लास दाखवलाय. काय फटका आहे. लास्ट जवाब लॉंग ऑफला. यावेळेस क्रिकेटचं मांदक सौंदर्य दाखवत असताना आणखीन एक बॅक टू बॅक दुसरा चौकार. भालचंद्र चांगलं बॅटिंग करतोय. अगदी मैदानामध्ये P1च्या षटकामध्ये तुटून पडलाय. सॉफ्ट हँड खेळाय. इथे चान्स होती बनवली होती परंतु नशिबाची साथ मिळाली आहे. अगदी डिफेन्सिव्ह फटका पाहायला मिळाला आणि त्यानंतर हा फटका आलाय. एक धाव मात्र आता स्ट्राईक रोटेट केली जाते प्रकाशकडे. दोन्ही मात्र हार्ड हिटर आहेत या संघाचे. चांगले बॅट्समन आहेत परंतु पाहूया रोशन देखील चांगली ओव्हर टाकतोय. कमबॅक केलं जाईल का. आणि हा फटका देखील लाजवाब आहे. आधीच म्हणतो होतं दोन्ही फलंदाज हार्ड हिटर आहेत या संघाचे आणि इथे शेवटच्या बॉलवर शेवट गोड करणारा हा धमाकेदार षटकार.
चला भालचंद्र स्ट्राईक पुन्हा एकदा. इथे फटका फसलाय. उद्देश आलाय फिरकीचा जादूगार. संधी निर्माण करून दिली आहे. काय झालंय मैदानामध्ये. डायरेक्ट हिटचा प्रयत्न मैदानात घडतंय काय. तू तू मै 4 क्षेत्ररक्षक आले होते आणि बॉल मात्र जमिनीवर जाऊन आदळलाय आणि झालाय इथे जीवदान मिळालाय भालचंद्रला. प्रयत्न करणं गरजेचं होतं. निर्माण झाली होती संधी आणि त्या संधीचं सोनं करायचं होतं. उद्देश दुसरा बॉल रिव्हर्स अटॅक केला. पुन्हा एकदा फटका फसला. आता क्षेत्ररक्षक आणि इथे चांगली कॅच. फलंदाज बाद होईल. भालचंद्र बॅक टू द डगआउट. थँक्यू डिझ. यावेळेस पाहू शकाल लेफ्ट हँड बॅटर चंद्रकांत थोराड यावेळेस मैदानात. लेफ्ट हँड बॅटर क्रीजवर पाहू शकाल. क्षेत्र सजवलं जातं त्याच्यासाठी मैदानात 5 क्षेत्ररक्षक पॅट्रोलिंग करत असताना पाहू शकाल. सीमालगत आपण पाहतोय अगदी चांगली ओढ टाकत असताना हा बॉल पाहावा लागेल. पंच आमच्याकडे वळवून सांगतायत खरा बॉल आहे आणि उद्देशला इथे मात्र दंडित केलं जाईल. आणि या एका अवांतर धावेच्या रूपानं धाव फलकावर धावा पाहतोय आपण. 24 धावा. लॉस ऑफ 1 विकेट. वाईट बॉल आहे. यस नो बॉल आहे इथे. बघा उद्देशचा हा बॉल फ्रीटचा बॉल असेल आणि त्याच्यावर फटका सजवलाय. क्षेत्ररक्षक आहे. चांगलं क्षेत्ररक्षण देखील झालं. काय देखील चांगली झाली होती परंतु बोनस होतं आणि बोनसचा स्वीकार केला होता. यावेळेस चंद्रकांतने स्ट्राईक आणलं जातं. सलामीचा फलंदाज आपण प्रकाशला पाहतो अजूनही मैदानात आहे. चांगलं बॅटिंग केली. एक षटकार आला. त्यानंतर षटकार आल्यानंतर पाहू शकाल एकच बॉल खेळला आणि एका बॉलवर षटकार खेचला आणि त्यानंतर पुन्हा एकदा नॉन स्ट्राईकला गेला आणि बराच उशिरानंतर स्ट्रायकिंग एंडवर येतोय. पाहूया प्रकाश कशा प्रकारे बॅटिंग करतो. उद्देश मात्र कमबॅक करत असताना आपला अनुभव इथे मात्र पणाला लावला गेलाय. आणखीन एक बॉल टर्न झालाय. अगदी बॉल पडल्यानंतर पाहू शकाल फिरकी घेतोय. अगदी जमिनीच्या साह्याने बॉलला वळवला गेलाय. स्पिंगर रोल केली जाते आणि डॉट बॉल. पुन्हा एकदा डिफेन्सिव्ह फटका. पायऱ्या पडल्यानंतर बॉल समजला नाही. बॅट घातली आहे. टॉलला लागलाय बॉल.
आणि इथे आणखीन एक बॉल चांगला आलाय. काय बॅटिंग केली जाते, काय बॉलिंग केली जाते या मैदानात. अगदी कमबॅकिंग ओव्हर टाकत असताना गोलंदाज उदेशला पाहतोय आपण. चांगली ओव्हर टाकतोय. कमबॅक केला गेला. पहिली ओव्हर अतिशय महागडी ठरली आणि त्यानंतर उद्देश नावाचं वादळ मैदानात आलं आणि कमबॅक करून देतोय का, पण तिथे मिस फील्ड झाली आणि बॉल आलाय वन बाउंड सीमारेषा पार. रन्स मध्ये छान चौकार. पांडुरंग आलाय तिसऱ्या ओव्हर मध्ये. हा बॉल फुल टॉस होता, गॅप मध्ये फेकून दिलाय. शतरक्षक आहे महेश, चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. आणि इथे काय घडतंय, लेझी क्रिकेट पाहायला मिळालं. फील्ड तर चांगली झाली होती आणि धावा देखील सोडल्या जातात 2. पांडुरंग आलाय. मागच्या मॅचचा विचार केला तर 6 बॉल या पांडुरंगने डॉट फेकले होते. फक्त एकच धाव वाईटच्या स्वरूपात खर्च केली होती. तोच पांडुरंग तिसऱ्या ओव्हर मध्ये. प्राचारण केला गेलाय. कॅच उडाली आहे. उद्देश कॅचचा इथे प्रयत्न देखील नाहीये. मिस फील्ड. वारंवार चुका आणि चुकाच पाहायला मिळतात टीम गुटेवाडी संघाकडून. कुठेतरी कॅचचा प्रयत्न करायचा होता. कॅच खूप महत्वाची होती आणि ते मात्र प्रयत्न नाही आहे. बॉल देखील त्याच्या अवकाच्या बाहेर गेला. 4 धावा देखील मिळाल्या. खराब क्षेत्ररक्षण मात्र पाहायला मिळतं टीम गुटेवाडी संघाकडून. अगदी चांगलं बॅटिंग केली जाते. चंद्रकांत थोराड यावेळेस डावखुरी हाताचा फलंदाज मैदानामध्ये चांगली बॅटिंग करत असताना तिसऱ्या क्रमांकावर आलाय. डाव सावरला जातोय. 35 धावा एका गाड्याच्या मोबदल्यात टीम नागेवाडी हा संघ पाहतोय आपण. फुल टॉस बॉल स्किट झाला बॅटवरून. पुन्हा एकदा तिथे फिल्डर आहे. चांगले क्षेत्ररक्षण आणि चांगला थ्रो आलाय. लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन. वारंवार क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय. पाहू शकाल टीम गुटेवाडी संघाकडून प्रकाशला आणलाय. सलामीचा सलामी वीर अजूनही क्रीजवर पाहतोय. कुठेतरी अशा अपेक्षा असतील मोठ्या धावा लावल्या जातील का. पाहायला गेलं 4 बॉल आणि 10 धावांवर खेळत असताना प्रकाशला पाहतोय आपण. इथे मात्र पुन्हा एकदा फटका फसलाय आणि इथे क्षेत्ररक्षक आलाय. 2 धावांचा अवधी आहे मिळवल्या जात आहेत. चांगली रनिंग. आणि आता मेजवानी होती स्वीकार केलाय. फुल टॉस बॉलवर फुल टॉस वसूल झालाय. षटकार.
संघाचं 44 धाव एका गड्याच्या मोबदल्यात. काय पार्टनरशिप इथं मात्र बेटअप करत असताना हे दोन फलंदाज पाहतोय. भालचंद्र मात्र लवकर बाद झाला. त्यानंतर संघाचा डाव सावरण्याचं काम या दोन फलंदाजांनी केलंय. जे स्टार्टअप पाहिजे होतं ते स्टार्टअप भालचंद्रने करून दिलं आणि त्यानंतर हे दोन फलंदाज अगदी चांगलं बॅटिंग करत असताना पुन्हा एकदा स्किट झालाय. बॉल उंची तर गाठली, अंतर कमी आहे. क्षेत्ररक्षक इथे रोशन बॉल खाली आणि कॅच इथं टिपली जाते आणि शेवटच्या बॉलवर शेवट गोड करणारा हा विकेट आलाय. अगदी पाहायला गेलं टीम नागेवाडी संघाला लागणारा हा 44 आकड्यावर दुसरा धक्का. चौथ्या षटकाला होती सुरुवात. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज चंद्रकांत आणि गोलंदाज झालाय अनिल. फोर्थ स्पेल सुरुवात होत असताना पाहू शकाल अगदी 44 धावा धावफलकावर लावल्या जातात आणि चौथं षटक प्रगतीपथावर. अनिलचा पहिलाच बॉल इथं बॅटची कडा. फाईन लेगला बॉल रवाना झालाय. काटपेच्या स्थानी फील्ड होईल तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. हा फटका चांगला आहे. गॅप आहे तिथे बॉल चाललाय. फील्ड केली जाते का, परंतु त्याला बेट करून बॉल सीमारेषा पार चौकार. पाहू शकाल चौकारच्या साहाय्याने इथे मात्र 50 पूर्ण होत असताना 50चा आकडा मात्र इथे पूर्ण झालाय. टीम नागेवाडी संघ काय पार्टनरशिप पाहतोय आपण. पुन्हा एकदा फटका चांगला आहे. हवेच्या विरुद्ध दिशेला फटका खेळला होता आणि इथे मात्र विकेटचं पतन. जणू काही आमची नजर लागली की काय आणि चंद्रकांत इथे मात्र बाद होत असताना धक्का क्रमांक लागला जातो मैदानात तिसरा. आलाय नवीन बॉलर, नवीन बॅट्समन आलाय उमेश मैदानात. नवीन बॉलर अनिलला पात्र चांगली ओव्हर टाकत असताना कमबॅक केला जाईल का. मागचा षटक पाहिलं तर 15 धावा आल्या होत्या आणि त्यानंतर या ओव्हरमध्ये कमबॅक केला जाईल का. उद्देशचं पाहिलं तर चांगली ओव्हर टाकत असताना कमबॅक केला होता, परंतु त्यानंतर पांडुरंग आला आणि त्याने 15 धावा खर्च केल्या. पहिल्या ओव्हरमध्ये 21 धावा आल्या, त्यानंतर 8 आल्या, त्यानंतर 15 आल्या आणि चौथी ओव्हर इथे मात्र पुन्हा एकदा फंबल. दुसऱ्या धावेसाठी रवाना. दुसरी सुद्धा पूर्ण. तिसरीचा कॉल
आणि इथे धोक्याची गांठा उमेश बाद. नवीन बॅट्समन एंटर झालाय गणेश मैदानात. चांगली ओव्हर टाकत असताना कमबॅक केला जातोय अनिलच्या माध्यमातून. धनेश हा बॉल चांगला आहे, डॉट आलाय. षटक क्रमांक हा चौथा पाहता पाहता समाप्त झालाय आणि धाव फलकावर धावा लावल्या जातात. आपण पाहू शकाल 52 धावा 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर. 24 बॉल आणि बनवायच्या विजयासाठी टीम घुटेवाडी संघाला 53 धावा. झुगरेवाडी टीमचा कॅप्टन आणि दामोदर टीमचा कॅप्टन. चला टॉस उडवण्यासाठी यायचंय. चोवीस बॉल आणि 53 धावेची गरज आहे टीम गुटेवाडी संघाला. एका बाजूला नागेवाडी, दुसऱ्या बाजूला गुटेवाडी. टॉस केला जाईल. झुगरेवाडी टीमचा कॅप्टन लवकर जॉईंट व्हा आणि धामोदर टीमचा कॅप्टन. चला मित्रांनो, इनिंग ब्रेक मध्ये तुम्ही टॉस बॉक्स मध्ये जॉईन होणं कंपल्सरी नेम आहे. तर माननीय श्री आदरणीय पंढरीनाथजी शेंडे या साहेबांच्या हस्ते मात्र इथे नाणेफेकी केली जाईल या दोन संघांच्या माध्यमातून. तर सलामीची जोडी रवाना झाली आहे. रोशन आणि अनिल मैदानात जात असताना नुकतीच आम्हाला माहिती मिळती आहे की रोशन ग्रुप ग्रामपंचायत घुटेवाडी ग्रामपंचायतचा एक सदस्य आहे. नुकतीच आम्हाला कमेंटच्या माध्यमातून इथे मात्र माहिती मिळत असताना आपण सलामीला चाललाय रोशन आणि हॅलो. चला झुगरेवाडी टीमचा कॅप्टन टॉस बॉक्स मध्ये जॉईंट व्हा. तर सामन्याला होती सुरुवात. पंचांचा ग्रीन सिग्नल. पहिला ओव्हर साठी गोलंदाज झालाय. गोलंदाज ट्रॅक वर राजेश. 24 बॉल आणि 53 धावेची गरज. रोशन स्ट्रायकिंग एंड वर आणि पहिलाच बॉल रोशनला आलाय. इथे डॉट. 30 थरार हा बॉल फेकला गेलाय राज्याच्या माध्यमातून. टॉस जिंकलाय टीम झुगरेवाडी संघाने
आणि निर्णय अजून पेंडिंग आहे. तर टॉस जिंकून बॅटिंग स्वीकारली टीम झुगरेवाडी टीमने आणि क्षेत्ररक्षण करण्यासाठी आमंत्रित केलंय दामोती संघाला. तयार राहायचं. इथे थोडासा फंबल झाला. एकदा पूर्ण दुसऱ्या धावसाठी रवाना झालाय आणि दुसरी सुद्धा पूर्ण केली जाते. रिस्क घेतली होती आणि ती मात्र कम्प्लीट झाली आहे आणि रिस्क घेणं खूप गरजेचं आहे. 53 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि एक एक धाव मात्र इथे महत्वाची आहे. अनिल आणि रोशनला माहिती आहे. सुरुवात मात्र सावधरित्या करत असताना पाहू शकाल 3 बॉल आणि 2 धावा खर्च केले जात आहेत. तर राजेश चांगली ओव्हर टाकतो. हा बॉल देखील पुढे टाकला होता. पुन्हा एकदा तोच क्षेत्र 30 फील्ड आणि तशाच प्रकारचा फंबल झाला. आता मात्र थांबवलं गेला. अनिल कडून एकच धाववर स्वतः विश्वास दाखवला जातो. स्ट्राईक स्वतःकडे ठेवत असताना पिवनच्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा बनवाव्या लागतील टीम गुटेवाडी संघाला. राजेश चांगली ओव्हर टाकतोय. हा फटका चांगला आहे. इथे क्षेत्ररक्षक 2 बॉलचा पाठलाग करतायत. बॉल पडलाय आणि इथे चांगली फील्ड देखील झाली आहे. अडवणार फेकणार तोपर्यंत फक्त आणि फक्त 2च धावा. तिसरी धाव देखील झाली असती आणि सांगत असताना रोशनला, परंतु रोशन मात्र थांबलाय. पाहूया 53 धावांचा पाठलाग करायचा. एकेरी दुकेरी धावेला प्राधान्य दिलं जातं पहिल्या ओव्हरमध्ये. राजेश चांगली ओव्हर टाकत असताना पाहतो आपण मैदानात टीम नागेवाडी. मागचा मॅच काय झाली होती. 1 बॉल 1 धावेची गरज असताना सामना मात्र जिंकला होता आणि इथे बॅटशी खडा आवाज इथपर्यंत आणि अनिलला मात्र इथे क्रीज सोडावं लागतं. धक्का क्रमांक पहिला लागला जातो 5 या आकड्यावर टीम गुटेवाडी संघाला. नवीन बॉक्समन एंटर झालाय क्रीजवर. पहिल्या पिवनच्या षटकाचा खेळ इथं समाप्त झाला. धावफलक धावा लावल्या जातात. तर एका गड्याच्या मोबदल्यात फक्त आणि फक्त 5 नवीन बॉलर आलाय मैदानात. पाहू शकाल आपण उमेश. पहिल्याच बॉलच्या प्रकारे राजेशने डॉट फेकला त्याच प्रकारे हा बॉल देखील डॉट यालाय. आता 5 क्षेत्ररक्षक पॅट्रोलिंग करत असताना सीमालगत पाहू शकाल टीम नागेवाडी संघाचे. पाहायला गेला अगदी पहिली ओव्हर चांगली टाकली गेली आणि आता दुसऱ्या ओव्हरला देखील सुरुवात चांगली झाली आहे. परंतु हा बॉल फक्त दिशा दिली. बॉल चालाय फाईन लेगला दणदण करीत दणदणीत चौकार. चौकार आलाय. रोशनच्या बॅट मधून किल्ला लढवला जातोय. धावांचा पाठलाग करायचंय आणि हा फटका इथे चांगला आहे. पुन्हा एकदा फटका मात्र फसला होता. फिल्डिंग चांगली झाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाही, नकार दिलाय. फक्त दिशा द्यायचं होतं. पुन्हा एकदा तेच काम केलं होतं परंतु यावेळेस थोडंसा गतीमध्ये परिवर्तन होतं आणि बॉल मात्र जागीच थांबला गेला. परंतु 1 धाव काढली जाते. चांगली ओव्हर. मागच्या मॅचचा हिरो पाहतोय आपण उमेश. 1 बॉल आणि 1 धाव संख्येची करत असताना डॉट बॉल फेकला होता आणि त्याच्यावर विश्वास दाखवला जातो यावेळेस मैदानात. हा बॉल इथे बॅटशी खडा. बॉल चालाय लॉंग स्टॉपला. आउटफील्ड आहे फास्ट. बॉल थांबणार नाही. हा येईल नशिबाचा चौकार.
शॉर्ट बॉल आहे, फेकून दिलाय. टाइम होता, वेळ होता आणि बॉल चालय पुन्हा एकदा फाईन लेगला. वन बाउन्स सीमारेषा पार. शेवट ओव्हरचा शेवट गोड करणारा चौकार. धावा धावफलकर एका गाड्याच्या मोबदल्यात 18 धावा झाल्यात. आता येणारे बॉल शिल्लक आहेत 12 आणि बनवायचे 35 धावा. बॉल समोर खेळून काढलाय. 2 शतक बॉल खाली आलेत. उचलला, फेकलाय, थ्रो देखील चांगला आलाय. अवधी होता 2 धावा मिळवल्या जात आहेत. चांगली रनिंग पाहायला मिळते आहे. आता मात्र 35चा आकडा गाठायचा. षटकार चौकाराची आतिषबाजी करावी लागेल या ओव्हरमध्ये 2 फलंदाजांना. हा फटका चांगला आहे. इथे फलंदाज इथे मात्र बाद होणार. विकेट. चांगली कॅच घेतली आहे आणि उद्देश मैदानात येणं खूप गरजेचं होतं. आणि आता मात्र उद्देश आलाय संघाचा हार्ड हिटर. यावेळेस मैदानामध्ये जात असताना आपण पाहू शकतो 3ऱ्या क्रमांकावर 4थ्या क्रमांकावर उद्देशला पाहतोय. उद्देशाला आहे इथे मात्र त्याच्यासाठी डॉट फेकलाय. आता मात्र दोन्ही फिरकीचे जादूगार एकमेकांसमोर पाहायला मिळतात. फुलटॉस होता. काय क्षेत्ररक्षण आहे. 100% योगदान काय असते, काय कमिटमेंट असते हे मात्र भालचंद्रच्या माध्यमातून दाखवले जाते. एक एक धाव वाचवली जाते, एक एक धाव अडवली जाते मैदानामध्ये. टीम नागेवाडी संघ पाहतोय चांगली बॅटिंग आधी चांगली केली, बॉलिंग चांगली करताय आणि आता फिल्डिंग देखील चांगली करत असताना हा फटका चांगला आहे. स्वीट ऑफ साऊंड फटका फसलाय. शतशः कॅच खाली आणि ते कॅच मात्र घेतली जाते. गणेश होता कॅच खाली आणि आणखीन एक विकेटचं पतन. धक्का क्रमांक लागला जातो मैदानामध्ये 3रा टीम गुटेवाडी संघाला. एकदा पूर्ण दुसऱ्या धावेसाठी निघालाय धोक्याची घंटा आणि पोहोचलाय. चांगली रनिंग. 2 धाव पूर्ण झाल्या. ओव्हर समाप्तीचा इशारा येतो पंचांचा आणि धावफलकर धावा झाल्या आहेत 23 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. आता 6 बॉल आणि 30 धावेची गरज. पाहूया कोणता फलंदाज इथे या संघाचा तारणहार बनतोय, कोणता फलंदाज इथे धावा बनवतोय. 6 बॉल आणि बनवायचे 30. उद्देश मध्ये ती क्षमता आहे परंतु ती क्षमता दाखवावी लागेल. 6 बॉल आणि 30ची गरज. विशाल आलाय गोलंदाज ट्रॅकवर. 6 बॉल आणि 30ची गरज आहे. पाहूया
हा बॉल इथे मात्र मॅच मात्र पूर्णपणे पकड निर्माण करत असताना नागेवाडी टीमला पाहतोय आपण मैदानात. इथे मात्र आता पकड मजबूत करत असताना पाहतोय आपण. अगदी शुभेच्छांचा वर्षा होतोय टीम नागेवाडी संघांवर. पाहू शकाल कमेंटच्या माध्यमातून नागेवाडी टीमसाठी शुभेच्छा येत आहेत. सर्व प्रेक्षकांचे पुन्हा एकदा या स्पर्धेच्या माध्यमातून सरचे हार्दिक स्वागत आहे. धनंजय मागे आणि राकेश शिंगबा यांच्याकडून मात्र शुभेच्छा येत आहेत टीम नागेवाडी संघासाठी. पाहू शकाल चौकार आलाय. बराच उशिराने का होईना परंतु थोड्याशा धावा कमी केल्या जात आहेत. फिरकी फेकली जाते. फटका फसलाय. कॅच खाली गणेश आहे. चुकी नसेल. आणखीन एक विकेट. 6 बॉल 30 ची गरज असताना विशाल आला आणि चांगली ओव्हर टाकत असताना मैदानामध्ये मंगेश चालाय. नवीन बॅट्समन यावेळेस मैदानात मंगेशला पाहतोय.